ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना घडवत असलेली जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसागणिक कमी होतीये। शाळेमध्ये शिक्षकच नसल्याने पालक आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये टाकत असल्याची ओरड आहे। जिल्ह्यामध्ये शिक्षकांची पदं गेल्या वर्षी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात आली, मात्र तरी सुद्धा रिक्त पदांचा अनुशेष मात्र संपलेला नाही। या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट पाहूया। यवतमाळ जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता। सहाय्यक शिक्षकांची सर्वाधिक 708 पदे रिक्त। जिल्हा परिषदेच्या शाळा खिळखिळ्या। यवतमाळमधील जिल्हा परिषदांच्या शाळांची सध्या बिकट अवस्था पाहायला मिळते। आधीच सुविधांचा अभाव आणि आता त्यासोबतच शाळांमध्ये शिक्षकांचा देखील अभाव जाणवू लागलाय। खरं तर गेल्या वर्षी पवित्र पोर्टल मधून शिक्षकांची पदे भरण्यात आली, मात्र तरीही रिक्त पदांचा अनुशेष काही संपला नाहीये। जिल्हा परिषदेत तब्बल 708 शिक्षकांची पदे रिक्त आहेत। त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्रात विद्यार्थी आणि पालकांकडून शिक्षकांची मागणी होतीये। आमच्या मुलांना आम्ही जिल्हा परिषद किंवा नगर शाळेला शिकवावं, आमची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा आम्हाला आमच्या मुलाला खासगी शाळेत शिकवावं लागत आहे। त्यामागचे कारण नेमके एकच आहे की शिक्षक संख्या कमी, त्यानंतर तिथली व्यवस्था, शाळेची परिस्थिती, शाळा पडक्या झालेल्या आहे, अनेक ठिकाणी शिक्षकांची अपुरी संख्या आहे आणि विद्यार्थ्यांना होत असलेला मानसिक आणि शारीरिक त्रास सुद्धा याला कारणीभूत आहे। शासन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि आरटीईला प्राधान्य देत असून देखील जिल्हा परिषद शाळेत मात्र शिक्षकांची पदे रिक्त आहेत। एक शिक्षक 4 वर्गाला शिकवतोय, शिवाय ऑनलाईन कामांचा देखील भडीमार शिक्षकांवर आहे। त्यामुळे रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी प्राथमिक शिक्षक समितीकडून करण्यात येते। आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक संख्या अत्यंत कमी आहे, अपुरी आहे। याचं कारण हे आहे की एक शिक्षक वर्ग 4 आम्हाला अत्यंत अशैक्षणिक कामाचा भडीमार करण्यात आलेला आहे। आज ही लिंक भरली की उद्या दुसरी, पुन्हा परवा तिसरी। अशैक्षणिक कामांसाठी एक वेगळा शिक्षक नियुक्त करावा किंवा वेगळा तंत्रज्ञ नियुक्त करावा आणि आमच्या जिल्हा परिषद शाळांना शिक्षकांची त्वरित नियुक्ती करावी। ग्रामीण भागातील विद्यार्थी हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतो। प्राथमिक आणि माध्यमिक शाळा देखील मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र पटसंख्या कमी असलेल्या शाळेत शिक्षक देखील कमी आहेत। याची मला जाणीव असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शिक्षक पदभरती प्रक्रिया राबवतील, असा विश्वास भाजप आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांनी बोलून दाखवला। शिक्षण क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातला विद्यार्थी हा जिल्हा परिषदचा विद्यार्थी असतो आणि तो विद्यार्थी जिल्हा परिषदेमध्ये शिकतो, म्हणूनच तो पुढचं शिक्षण घेऊ शकतो। आणि म्हणूनच माझी विनंती आहे की शासनाला मी विनंती करणार, ज्या जागा रिक्त आहेत त्या त्वरित भरण्यात यावं। देवाभाऊंनी आम्हाला सांगितलेलं आहे, अनेक वेळा देवाभाऊंनी सांगितलं की शिक्षक भरती ही तात्काळ करण्यात येईल। शाळा सुरू झाल्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षकांसाठी टाहो फोडला जातोय। गेल्या वर्षी शिक्षकांची रिक्त पदे पवित्र पोर्टल मधून भरण्यात आली, त्यामुळे 368 शिक्षकांची भर पडली, मात्र त्यानंतरही शिक्षकांची ओरड मात्र सुरूच आहे। आज शासकीय सेवेत आणि व्यवसाय करणारे अनेक जण जिल्हा परिषद शाळेत शिकले। अजूनही अनेकांचा विश्वास जिल्हा परिषद शाळेवर आहे, मात्र इथे मिळणाऱ्या असुविधांमुळे पालक वर्ग त्रस्त असून अनेकांची आर्थिक परिस्थिती नसतानाही केवळ आपला मुलगा स्पर्धेत टिकावा यासाठी पालक खासगी शाळेकडे वळतात। शासन नवीन शैक्षणिक धोरण राबवतंय खरं, मात्र दुसरीकडे मुख्य प्रश्नाकडेच शासनाची डोळेझाक होत असल्याचा आरोप होतोय। आता यातून जिल्हा परिषद शाळेला पूर्वीचं वैभव कसं प्राप्त होणार, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।